समुद्रावर बांधलेला देशातील सर्वाधिक लांबीचा नावाशेवा शिवडी पूल म्हणजेच अटल सेतूकडे प्रवास महाग पडत असल्यानं 2024 या वर्षात वाहनांनी पाठ फिरवल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली होती। याची धास्ती घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहतूक विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता अटल सेतूवरून सामान्यांना किमान दरात प्रवास करणं शक्य झालंय। NMMTच्या वतीनं नुकतंच नवी मुंबई ते मुंबई वाया अटल सेतू अशा प्रवासासाठीच्या तिकीट दरात तब्बल 50% घट करण्यात आली आहे। नुकतीच ही कपात लागू झाली असून या मार्गावर प्रवासी संख्या वाढवण्याच्या हेतूनं हा निर्णय घेतला गेल्याचं म्हटलं जातंय। या निर्णयानंतर आता खारघर ते मंत्रालय असं अटल सेतूवरून जाणाऱ्या प्रवासासाठी 270 ऐवजी 120 रुपये इतक्याच दराचं तिकीट काढावं लागणार आहे। नेरूळ ते मंत्रालय या प्रवासासाठीचं बस भाडं 230 वरून 105 रुपयांवर आणलं गेलंय। मागील वर्षीच सप्टेंबर महिन्यात नवी मुंबई ते मंत्रालय या मार्गासाठी 2 बस सेवा सुरू करण्यात आल्या होत्या, पण सुरुवातीलाच तिकीट दरांनी सामान्य प्रवाशांना धडकी भरवली आणि या मार्गाकडे त्यांनी पाठ फिरवली होती। मात्र आता तिकीट दरात मोठी कपात लागू करण्यात आल्यानं प्रवासी पुन्हा एकदा या मार्गावरील बस सेवेला पसंती देताना दिसत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।